नागपुर की वैष्णवी शिंपी का एक वीडियो सोशल मीडिया पर तेजी से वायरल हो रहा है। वीडियो में उन्होंने नाग नदी के संरक्षण और संवर्धन की जरूरत पर जोर देते हुए नागरिकों और प्रशासन से मिलकर नदी को बेहतर बनाने की अपील की है। नागपुर की युवा छात्र वैष्णवी शिंपी इन दिनों सोशल मीडिया पर चर्चा का विषय बनी हुई है। उनके एक वीडियो ने लोगों का ध्यान नागपुर की ऐतिहासिक नाग नदी की ओर आकर्षित किया है। वीडियो में शिवानी ने विदेशों में जल स्रोतों के संरक्षण और स्वच्छता के उदाहरण साझा करते हुए नाग नदी के महत्व को रेखांकित किया है। उन्होंने कहा कि किसी भी शहर की पहचान केवल उसकी इमारतों और सड़कों से नहीं, बल्कि उसकी नदियों और प्रकृति धरोहरों से भी होती है। वैष्णवी का मानना है कि नाग नदी का संरक्षण आने वाली पीढ़ियों के लिए एक महत्वपूर्ण जिम्मेदारी है। सोशल मीडिया पर उनके संदेश को बड़ी संख्या में लोग समर्थन दे रहे हैं। कई नागरिकों ने भी नदी स्वच्छता और संरक्षण को लेकर जागरूकता बढ़ाने की आवश्यकता जताई है। सो मी इथे स्कॉटलंडला मास्टर्स करायसाठी आली होती आणि मी सध्या ग्लासगो सिटीच्या बाजूला एक पेजली टाउन म्हणून आहे तिथे राहते। आज व्हिडिओ बनवण्याचं कारण हा की माझ्या घराच्या एक्झॅक्ट बाजूला एक छान अशी रिव्हर आहे आणि ती इतकी छान आहे, इतकी स्वच्छ आहे की एवढ्या गरमीतसुद्धा त्या रिव्हरपासून जेव्हा तुम्ही पासून जातात तर तुम्हाला एक थंडी हवा अशी येते। आणि जेव्हा आज मी माझ्या कामावरनं येत होती आणि जी अशी थंडी हवा मला फील झाली ती मला एक्झॅक्टली रिअलाईज झालं की आपल्या इंडियामध्ये पण अशीच एक रिव्हर आहे। सो मी बेसिकली नागपूरवरनं येते आणि आपल्या नागपुरामध्ये पण एक खूप मोठी रिव्हर आहे। ॲक्च्युली ती आज रिव्हर नाही तर ती नाला झाली आहे। कारण म्हणजे असं की आजकालच्या लोकांनी किंवा खूप पहिलेपासून लोकांनी तिला रिव्हर न ठेवता त्यात कचरा डंप करून नाला बनवला आहे। सॅड टू रिअलाईज की नागपूरमध्ये राहून इतकी मोठी रिव्हर असूनही इट्स ऑफ नो यूज। मोठे मोठे प्रोजेक्ट्स चालले आहे। आपले रिस्पेक्टेड मिनिस्टर नितीन गडकरी त्यांचे मोठे प्रोजेक्ट्स चालू आहे ती रिव्हर साफ करण्यासाठी, बट स्टील द प्रोजेक्ट्स आर अनडन। कारण की द मोर यू क्लीन इट द मोर डर्टी इट विल बिकम। हा सिनारिओ इंडियामध्ये आहे। सेम ही जी रिव्हर आहे ही सुद्धा अशी ओरिजिनेटेड फ्रॉम फ्रेश वॉटर नाही आहे। हे पण एक फॅक्टरीज आणि मिल्सचं पाणी आहे जे समहाऊ ॲज अ रिव्हर म्हणून इकडनं पास होतं आणि ऑन दी अदर वे ते मोठ्या मोठ्या रिव्हर्समध्ये मर्ज होतं। सो ही रिव्हर जी आहे हिला ॲबिस मिल रिव्हर म्हणतात आणि ह्या रिव्हरमध्ये इतकी स्वच्छ आणि इतकी साफ आहे की इथे इकोसिस्टमचा पण खूप मोठा असा कॉन्ट्रीब्युशन आहे की डक्स, स्वान आणि रिसेंटली काल परवाच इथे सीलसुद्धा स्पॉट्स झाले आहेत। सो तुम्ही बघू शकता ही रिव्हर इतकी सुंदर आहे की छोटे छोटे डक्स आहेत, हे पहा ते म्हणा किंवा स्वान म्हणा जे की ऑन दी अदर साईड आहे तिथे ते सुद्धा इथे स्विम करतात। आणि इनफॅक्ट एवढ्या हेवी समर्समध्ये पण लोक इथे येतात आणि याच्या साईडला बसतात इथला एन्जॉय करतात। सो सांगण्याचा उद्देश हा की आपण पण आपली कम्युनिटी स्पेस अशीच साफसुथरी ठेवू शकतो आणि त्यावर आपण काम करू शकतो। इनफॅक्ट गव्हर्मेंट याच्यावर काम पण करते, बट व्हॉट आर वी डुईंग फॉर इट? आपण काय करतो त्याच्यासाठी? व्हॉट वी कॅन डू इज स्मॉल स्टेप्स। कचरा नदीत नका फेकू, ते डस्टबिन्स राहतात त्यात फेकायचा असतो। सो कचरा डस्टबिनमध्ये फेका, कीप इट क्लीन। वैष्णवी का यह संदेश अब नागपुर में पर्यावरण संरक्षण और नाग नदी के पुनरुद्धार को लेकर नई चर्चा का कारण बना हुआ है।